नमस्कार, मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो। आता एक पावसाची नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। आता राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, शेतीची कामे लवकर उरकून घ्या। आता सविस्तर अंदाज पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जे सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकतील त्यांना आता येणाऱ्या पावसाळ्यातील प्रत्येक हवामानाची अपडेट, कोणता बदल होईल कोणता नाही, संपूर्ण याच चॅनलवरती पाहायला मिळेल। त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे। तर चला पाहूयात आता अंदाज। तर शेतकरी मित्रांनो, आता राज्यात पाहायला गेलं तर अजून देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। काल जर पाहायला गेलं लातूर, धाराशिव खूप पाऊस झाल्याची स्थिती पाहायला मिळालेली आहे। आज दुपारनंतर आपल्याला जळगाव, अकोला, संभाजीनगरच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते। हा पाऊस भाग बदलत असल्यामुळे सार्वत्रिक होणार नाहीये याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी। मात्र शेतकरी मित्रांनो, जोरदार पावसाचं आगमन देखील राज्यात होणार आहे। ते कोणत्या तारखेला होणार आहे तेही पाहणार आहोत। तसेच जर पाहायला गेलं तर बीड, अहिल्यादेवीनगर, छत्रपती संभाजीनगर, लोणार, पुसाद, नांदेडच्या भागात आहे लातूर, अकलूज, सोलापूर, तसेच विजयपूर, सांगलीच्या भागामध्ये देखील पावसासाठी पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा पाऊस जे आहे ते सार्वत्रिक नसेल, परंतु जिथे पडेल तेथे चांगल्या स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळू शकतो, कारण स्थानिक ढग निर्मिती असते। हा पाऊस सर्वत्र नसतो। तसेच जळगाव, नंदुरबार इकडे खंडवाचा भाग आहे, तसेच अकोलाचा भाग आहे, याही ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते। धाराशिवचा भाग, सोलापूर इकडे सांगली पावसाची शक्यता आपल्याला दिसून येत आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, या पावसाचा जोर जर पाहायला गेला तर आता वारे देखील जोराने वाहत आहेत। चक्रीवादळ वारे जोराने खेचून घेत आहे, त्यामुळे जे आहे ती बाष्प महाराष्ट्रावरून काही जात आहे, त्यामुळे स्थानिक स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। हे वातावरण जे आहे ते आपल्याला 27 तारखेला देखील पाहायला मिळत आहे। तसेच 28 तारखेला कोकणाच्या भागात पाऊस राहील। इतरत्र हवामान जे आहे ते हळूहळू कमी होताना दिसत आहे। मात्र जोरदार पावसाला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात 1 तारखेपासून होत आहे। तर शेतकऱ्यांनी आता लवकर कामे उरकून घ्यायचे आहेत। 1 तारखेला जे आहे ते मुंबईपासून ते इकडे नांदेडपर्यंत वातावरण तयार होत आहे। अकोला, जळगाव, संभाजीनगर, नाशिक, नांदेड, अहिल्यादेवीनगर, तसेच पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर या भागात पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। परभणीपर्यंत हे वातावरण जाईल। तसेच 2 तारखेला याचा जोर अधिक वाढणार आहे। याचा जोर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रातील भागात आपल्याला पाहायला मिळू शकतो। काही ठिकाणी नद्यांना पाणी देखील येऊ शकतं, अशी स्थिती पाहायला मिळू शकते। तर काही ठिकाणी जे आहे ती नद्यांचे बंधारे देखील भरतील, अशी स्थिती पाहायला मिळेल। सांगलीचा भाग असेल, या ठिकाणी जोर आहे। सोलापूर, संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर, नाशिक, जळगाव, अकोला, नांदेड, बीड, धाराशिव, लातूरच्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। नंतर हा पाऊस विदर्भाकडे वाटचाल करणार आहे। आता याबाबत आपण पुढील एक व्हिडिओमध्ये अपडेट देणार आहोत, त्यासाठी सबस्क्राईब नक्की